शेतकरी मित्रांनो, 1 रुपयात पीक विमा मिळतो, पण पीक विम्यासंदर्भात अधिकची रक्कम घेतली जात असल्याचं आता समोर आलं आहे। मुळात लुटारूंचं जे सरकार आहे 1 रुपये पीक विमा योजना आणली आणि फायदा फक्त पीक विमा कंपन्यांनाच आपल्याला बघायला मिळतो। याच्यात पण जे काही मोठमोठे दाखले त्यांनी दाखवले की एवढा पीक विमा मिळणार आहे, निम्म्यापेक्षा जास्त पैसे तर पीक विमा कंपन्यांनाच काढून दिले जात असतात। आणि यासाठी आता राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विमा भरण्याची योजना ही अंमलात आणली आणि त्यानंतर जो काही भार होता तो राज्य शासन भरणार आहे। मात्र सध्या खरीप हंगामाच्या विमा भरताना काही CSC सेंटर जे मालक जे आहेत ते शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम वसूल करून घेत आहे। म्हणजे तुम्हाला 10% 15% रक्कम पहिलेच भरावी लागणार, ते पैसे जातात त्यांच्या खिशात। सदर केंद्र चालकांना विमा भरून घेण्यासाठीचे मानधन शासन नियमित देत असतं। त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की विमा भरताना 1 रुपयाचा वर आगाऊ रक्कम देऊ नये। केंद्र चालकाने आगाऊ रकमेची मागणी केल्यास शक्य असल्यास आपल्याला पुराव्यासह कृषी हेल्पलाईनच्या 98 22 66 44 55 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे आपल्याला तिथे तक्रार करता येणार आहे। तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार द्यावी किंवा या नंबरवर आपल्याला करता येणार आहे। सदर केंद्र चालकावर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल। शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही, हे शासनाने याच्यातनं सांगून दिले। शेतकऱ्यांना फक्त एवढी विनंती की जो काही तुम्हाला नंबर खाली दिसतोय त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून आणि फक्त पीक विम्यासाठी नाही तर कुठल्याही प्रकारचं जर आपल्याकडून असे आगाऊ पैसे किंवा वेगवेगळ्या योजनांसाठी जर आपल्याकडून कोणी पैसे मागत असतील, CSC सेंटरवाले जरी पैसे मागत असतील तर या नंबरवर आपल्याला कॉल करता येणार आहे। तिथे आपल्याला त्यांना पुराव्यासह सादर करायचं आणि हे जे काही हरामखोर लोक आहेत यांच्या विरुद्ध आपल्याला तक्रार करून त्यांच्यावर चांगलीच कडक कारवाई करता येणार आहे। ही एक फॅसिलिटी आपल्यासाठी तरी शासनाने चांगली उपलब्ध करून दिली। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।